वापर या वादात होत होता? ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे युनिट 5नी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। PI विकास घोडके आणि त्यांच्या टीमनी 85,48,000 इतक्या रुपयांच्या बनावट चलनी नोटा ज्या व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा रॅकेटला उद्ध्वस्त केलेला आहे। यात ज्या व्यक्तीने त्यांना प्रेरणा दिली आणि अशा प्रकारे बनावट चलनी नोटा व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्या मुख्य व्यक्तीला अटक केलेली आहे। ज्या व्यक्तीने संगणकीय कौशल्याचा वापर करून अशा बनावट चलनी नोटा बनवल्या, त्याची प्रिंटिंग केली, संगणकाचा वापर केला, त्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि ज्यानं या सर्वांसाठी इतर सर्व अनुषंगिक साहित्य पुरवले, संगणक पुरवला, त्याचप्रमाणे जागा पुरवली आणि यामधला एक कनेक्शन म्हणून काम केलं, असा देखील व्यक्ती यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। या तीनही आरोपींना युनिट 5नी शिताफीने अटक केलेली असून 85,48,000 किमतीच्या बनावट चलनी नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यांना माननीय न्यायालयासमोर उपस्थित केले असता दिनांक 14 पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। सर, कधीपासून हे करत होते आणि काय नेमका बॅकग्राऊंड ठिकाण? यापैकी 2 जणांचं एक संगणकीय सेवा पुरवण्याचं केंद्र आहे चिपळूणमध्ये आणि एक व्यक्ती हा यापूर्वी ज्वेलर्सचं काम करत होता। काही कारणामुळे आर्थिक डबघाईला आला आणि कर्जबाजारी झाला, त्यामुळं या विषयांमध्ये त्याने हात घातला असावा असा आत्तापर्यंतचा आमच्या तपासातली माहिती प्राप्त झालेली आहे। यापुढे अधिक तपास करण्यात येत आहे। यापूर्वी त्यांनी अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटा कधी व्यवहारात आणल्या होत्या, किती वेळा प्रिंट केल्या होत्या आणि त्यांनी नेमक्या कुणाला त्या वितरित केल्या आहे याविषयी सर्व तपास करण्यात येत आहे। लॉकडाऊनमुळे जी काय मंदी होती, की आर्थिक फटका बसला होता, त्यामुळे हा बिझनेस समोर आला होता आणि बाजारामध्ये नोटा वापरल्या गेल्या होत्या असं म्हटलं जातं। कशा प्रकारे तपास होणार बोलतो? निश्चितपणे नेमका कोणत्या कालावधीमध्ये यांनी अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटा तयार केल्या, यांना या बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठी कोणी प्रेरित केलं आणि आर्थिक परिस्थिती जी त्यांची डबघाईला आली होती त्याच्यामुळे त्यांनी केलं काय याविषयी तपास करण्यात येत आहे। आतापर्यंतच्या प्राप्त परिस्थितीनुसार आणि माहितीनुसार मधल्या काळामध्ये त्यांना आर्थिक नुकसान झालं, काही कारणास्तव त्यांचा आर्थिक व्यवहार आणि व्यवसाय बंद होते, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी या मार्गाकडे वळल्याचं देखील दिसून येत आहे। या पुढचा तपास आमचे युनिट 5चे अधिकारी करत आहेत, अधिक माहिती पण घेतो आहे आणि त्यानुसार आणखीन सत्य उघडकीस येईल। लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? अशा आमिषाला निश्चितपणे कोणी बळी पडू नये। आर्थिक परिस्थिती किंवा इतर सर्व गोष्टी असतातच, परंतु अशा प्रकारे कोणी जर सांगितलं बनावट नोटा देत आहे किंवा कुणाला जरी संगणकीय कौशल्याचा वापर करून अशा नोटा प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही व्यक्तीनं आपलं स्वतःचं करिअर धोक्यात आणू नये आणि सर्वसामान्य व्यक्तींनी नोटा बाळगताना त्याचप्रमाणे व्यवहारात आणताना खात्री काळावी। जे माननीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिलेले आहेत त्याचा देखील अवलंब करावा।